तुम्ही त्यासले चालणार नाही. आणि मन तरी तत्व असं ज्यासले आपण चालतत नाही त्यास ना करता जगू बी नाही. खरंय की नाही? आता मी मुकला लोकेले चालत नाही, पण मी कीर्तन करस ना मनावर प्रेम करणार साठी करस. कारण जे प्रेम करतो त्यात तारीख घेत, किडा पाडणार ते उसकाट देत. बरोबर आहे की नाही? मग त्या नाला कशी करता जग नाही का आपले? अजिबात नाही. आणि तुम्ही जीवन मा काही करायला निघतस बाबा, जीवन मा काही करायला निघणार किडा पाडणार उभाच राहतस. मी तरुण भावांनाही सांगेल, तुम्हाला जर सक्सेस पर्यंत पोहोचायचं असेल ना तर नाव ठेवणाऱ्यांच्या नादी अजिबात लागायचं नाही. कारण या लोकांना स्वभाव रास. लोक एवढे नालायक आहेत महाराज, जन्माला घालणाऱ्या मायबापांमध्ये सुद्धा दोष काढणारे. अवलाद जन्माला आली तुमच्यात ना माझ्यात दोष काढणार नाही कशावरून? हा, लोक बेकार आहेत बाकी ना. एक नंबर, क्या बात आहे. टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या महाराज लोकांसाठी. हा, कसं आहे ना, वातावरण असं तयार होत बाबा नाही का? यासनावर बराच खेळ रास. हा, कसं आहे, तुमले अनुभव आहे आठे ना, जर नाही अनुभव तरी तुम्हाला अनुभव. ज्यांना भाव पण चांगला त्यांना कार्य चांगलं पार पडेल. बरोबर आहे की नाही? एक बी नीच राहिना ना तरी कुठं उलट करीन केली. हा, पण मन अख्खा भाव पण चांगला आहे. हा हा, जर ते नाही समजणं तरुण भाऊ चांगला, जास्त मित्र चांगला त्याचा वरघोडा मा कार्यक्रम नेमून पार पडत. एक बी बेवडा राही घ्या, सांगता येत नाही भेटेल दिवस काढली तू. तसं माझं परिवार चांगलं भेटलेलं आहे म्हणून आज उभारी बने. आणि समजा एका शब्दामा तोल बी घ्या, दरादरी बी बक्कम येत. आणि उन्हा प्रसंग त्यांना नाना बाबा शेतच नाही मारामारी करी नुसता पडी घ्या तरी सुद्धा चिको काढतो. म्हणजे शेव आपले सपोर्ट आहे की नाही? हा, कसलं वातावरण आहे राव, एक नंबर. तरुण भावांना संदेश आपल्या कीर्तनातून, भैया जीवन जगत असताना देवाला काय आवडतं तसं जगायचं नाही का? लोकांना आवडण्यासाठी अजिबात नाही. हो, लोकांचं काम आहे महाराज, तुम्ही किती चांगलं केलं, ज्यांना दोष काढायचे ते दोष काढणार आहे. उदाहरण म्हणून सांगेल नाना बाबा, उदाहरण म्हणून ऐका. एखादं पोरग आपल्या गावातलं समजा, एखादं पोरग जर जीवनमा काहीतरी करायला निघेल शे, काय धंदा करू, काय व्यवसाय करू, काहीतरी प्रगती व्हायला पाहिजे यांसाठी तळमळ करायला एखादं पोरग, ते पोरग सक्सेस व्हासाठी धावपळ करायला, ते पोरग असं गली माहिती असं का किडा पाडणारा 2 जण बसेल राहतात. किडा पाडणार माहिती नाही तुम्ही? माल पाटणा म्हणत ना तसा. आणि त्या जवळ जवळ बाबा वयलच राहतस. हाटे वातावरण भारी दिखऱ्यानं म्हणा, बाबा लोक कीर्तन लिहि बसले, एक नंबर गाव दिखऱ्यानं. नाही तर काय काय गावच नाव वयल म्हातारा किडा पाडतात. वयल नाही समजी राहणार तुम्ही, समजी घे ना. आणि जर ते समजत नाही सोपं करी सांगू का, यमन भातकुल. एखादा पोरग जर गावातलं काही करायला निघणं का, या किडा पाडणारा का राहतात या आपणा पुरे येडांगत काय बी करत नाही. मग आपण तात्या पण जास्त जडत राहा, जाऊ दे रे येड झालं ते. आणि तो पोरगा सक्सेस होईना काय या किडा पाडणारा त्यान धारमा जात. बावड्या पेडा बिडा काय पाडणार ना भूक आली, तो काय करणार जातो किडा पाडणार का रे? हो उलगेल वावर. आणि आता तो सक्सेस होईल, पेडा मागायला तूच पुढे जायला ना. यालाच म्हणतो माल नाही आवरून कसाल घालू. आणि अजून सांगेल तरुण भावांना, भैया मी प्रत्येक गोष्टीमधनं काही ना काही नाना बाबा शिकण्याचा प्रयत्न करतो. जसं की हा लाईट लावलाय बाबा, लाईट कशासाठी लावलाय? योगेश साहेब, लाईट कशासाठी लावलाय ताई? माडी उजड करण्यासाठी. बरोबर आहे ना? लाईट हा उजड अंधार घालवायचं आणि उजड करण्यासाठी लाईट लावलेला आहे. पण जडे लाईट लाव का तडेच किडा पडतो ना बाबा. जडे लाईट लाव का तडेच किडा पडतात. पण त्या लाईट पाहिजे आपले शिकणे गौतम बाबा.
आतापर्यंत एखादा लाईट असा त्याकडा किडाशले बँड बंद पडी यावं बंद पडेल का? कारण त्या लाईटले माहिती किडा कितना का करद्या करत नाही पायट्या मर जाते मला काल दिन रात्री आपण चालू होणं आणि लाईट पण तरुण लाईट शिकणे हा कोण कितलं का नाव ठेव कोण कितली का बदनामी करू कोण टिंगल करू काय बी करू या बुकणारच नाही वर्षे लागूच नाही बुकणारच नाही वर्षे लागू ते आपण आपला वेळ वाया घालवतोस जीवनात सक्सेस व्हायचं असेल मी जुना दृष्टांत सांगायचो गौतम बाबा आणि मला आज वारवून ते सांगू सांगू जीव करायला तसा ते 11:15 वही घ्याच बा 9:15 चालू होईल 9:15 ते 11:15 कीर्तन होईल 11:15 वही जाय असे अर्धा तास बाकी आहे वाढावाना आलक लागतं बा हा आप आज एकच दक्षिणा मग 2 कीर्तन करत आम्ही दोंडायचा ना आम्हाला एककडे नवं काऊस की जायले मला काय नाही तुम्ही सांगा तुम्हाला बी 12 वाजता मना बी वाजवले सांगा मग काय मला जिथं डीजे लागत होती तिथं लागे ना ते वाचाडीन काय करण्याचे तुम्ही बस आणि कॅपॅसिटी दाखवा मी बोलायला अजिबात थकाव नाही आखी रात सुद्धा सांगतो मी मला दिनभर मग 4 बी कीर्तने करायला होत ना तिथलाच एनर्जी ते कीर्तन करत मी अजिबात थकत नाही कारण स्तुती मला भगवाननी करणी हा आणि भगवाननी स्तुती करायला एक स्वरूप पाडले जात बाबांनी मला बराच नाही विचारतात आमना नाना बाबा आम्ही विचारतो असे बाबाला म्हणतो बाबा बराच महाराज मला फोन करी विचारतो खाओ महाराज बाई आम्ही 5-5 मागतो तरी लोक देत नाही तुम्ही 1 रुपया देत चुकाय राहिलं तुम्हाला म्हणे कस काय अरे तुम्ही काय करता कीर्तन मा चालू कीर्तन मा सुद्धा दोंडायचा ना रव्याना चावायचं तुम्ही आठी उभं राहायच नाही व्यासपीठ कोणच चाव्या नाही ती जर तुम्ही सुधीर राहिले नाही बाणट असले तुम्ही दोंडायचा ना बुऱ्याना चावशा ते 31 भेटतील आठे संत सांगा जगाने पद्धत सांगा आपला दाखल पण याद करा आपण ते काही लहानपणी किराणा करूच नाही पण बाबा लोक किराणा करत यासले चांगलं माहिती पण मना अनुभव मला याद आहे 80 रुपये गोड तेल 80 रुपये किलो मला चांगला आठच तुम्हाला अनुभव मोठा असेल तुम्ही 15-20 रुपये किलो पैन खायला नव्हते पण मला चांगला आठच की 80 रुपये किलो पैन तेल मला आठच तर वैस पाहिजे 80 रुपये होता भाव किलो ना आता काय भाव आहे 150 रुपये बराबर साखर 15-16 रुपये किलो साखर होती आता ती साखर काय किलो भेट राहिली 40 ते 45 रुपये किलो तरुण भाऊ असं वाटत आहे आमले तो काही किराणा नॉलेज होतं नाही पण मग दाखलपणे आहे ते याद होईना बिस्किट ना पुडा पार्ले बिस्किट ना पुडा 2 रुपयाना भेटे